नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या जाहीर सभा आहेत त्यांचं आयोजन होताना दिसतंय. काही दिवसांपूर्वी सोलापुरात राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी. तर उद्या स्वतः नरेंद्र मोदी जे आहेत ते स्वतः सोलापुरात येणार आहेत राम सातपुते यांच्या प्रचारासाठी. तर हे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये एक तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी लढत आहे ती अटीतटीची होणार आहे हे मात्र नक्की आहे. तर सध्या मी कासेगाव या गावात आहे आणि इथल्या जनतेचा कौल नेमका कुणाकडे असेल याची चर्चा, याची थोडक्यात आपण आढावा जो आहे तो ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. या गावात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदार आहेत, त्यांचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं हा ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो असणार आहे. नमस्कार काकू, काय नाव आहे? छाया वाघमारे. काय गजर छान आहे ती गजर विकायला बसतो फुलं. हा कितीला? काय झालं 1.15 2. होय, आणायचं का तर निकायचं, आपलं घरचं नाही. विकत आणता? पंढरपूर आणायचं निकायचं. असते मग गिराईक असते? मंगळवारी शुक्रवारी असते. मंगळवारी काय मंदिरात गर्दी नाही काय? आज नाही, आता दुपारनं पडेल ना गर्दी. मंगळवारी शुक्रवारी भरपेट असते आणि मंगळवारी शुक्रवारीच बसते मी, काय नसतंय. कसं घरी ह्याच्यावर भागतंय का अजून काय? काय आपलं हाय हेच, आपलं 2 पैसे फुलं विकायचं, मालक काय तर मजुरी करतात. दुसरं काय नाही. एकात आणायचं पंढरपूरनं निकायचं. बरं चाललंय का मग? बरं आपलं 100-200 मिळतात, आपलं तेवढंच पोट वागतंय. निवडणुकी आल्या त्या निवडणुका काय वाटते ते? काय आता वाटणार, आपण मुलाला काय करणार, गरीब आपण. बरं भाजप, हाताचा पंजा, काँग्रेस काय ते आहेच की, आम्ही हेच करतोच की, पहिल्यापासून आमच्याकडे तेच आहे. कोणाकडे? पंजा. पंजा, हाताचा पंजा. आणखीन काही महिला? नमस्कार. नमस्कार. काय गर्दी नाही आज देवळात? काय काय रविवारची गर्दी नसतीये, मंगळवार गर्दी, पौर्णिमा गर्दी, अमावस्या गर्दी. हा इथलाच आहे का तुम्ही? हा याला माझ्या बसत आहे मी. हा काय निवडणुकीचं वारं काय म्हणते गावात? काय आता 2 डगरी आहे, डोंगर आहे 2 डगरी, कोणी करेल ते सांगता येत नाही. कोण कोणालाही सांगता येत नाही. मोदी आहे, कोण आहे म्हणते पंजे आहे, कोण म्हणतंय काय आहे, कमळ आहे. हा एवढ्यासाठी चाललंय. आणि आपण काय केले, कोणाला तर देऊन टाकायचं, दान करायचं मतदान. ह्या मतदानाला पैसे नसतात, ह्या मतदानाला पेमेंट नसतंय. आमदारकीचं आहे, खासदारकीचं आहे, ह्याला पेमेंट नसते, ग्रामपंचायतीला पेमेंट असते. म्हणजे ह्याला आपण सहकारी करण्याचा मार्ग आपला आहे. आणखीन काही जण निवांत बसलाय. मतदान एक गुप्त असते, कोणाला द्यायची जाहीर करायचं नसतं. पण ती जाऊ द्या, विकास झालाय का तुमच्या गावचा? विकास चालूच असतो, विकास काय निधी असते चालू असते, विकासाचं काय असं चालू जाईल. काय कशी झाली ती कामं मोदींनी? कामं काय सगळी आठवत नाही ती, मला काय त्याची पूर्ण माहिती नाही. पण ही व्यवसाय तर चांगला चालतो. हे आमचं चालूच आहे, रोजचं नारळ आणायचं, विकायचं, हळदी पूजे सावायचं चालूच असतं. बघते का मग? हो बघते. चालते. आणखीन काही प्रतिक्रिया आपण घेऊयात. या ठिकाणी काही. कुठलाय तुम्ही? कुठलाय कुठलाय गाव? कुठलंय गाव? इकडं कस काय द्राक्ष काढायला? द्राक्ष काढायला एवढं लांब नेत? बर, काय करायचं, पोटासाठी आलं. होय. आणखीन काही प्रतिक्रिया घेणार आहे आपण. नमस्कार. काय गावचा विकास झालाय का? गावचा विकास लय चांगला झालाय. बर. पण भाजपचं एक काम राहिलंय, बाकी सगळं त्याने केलंय. शेतकऱ्याला महिन्याला डिझेल राशनला पाठवावं 30 लिटर आणि 5 लिटर पेट्रोल. मग भाजपचा विकास मोठा म्हणावा लागेल. बरं, आतापर्यंत काय डिझेल पेट्रोलचं तर महागलंय, म्हणून महाग केलं म्हणून शेतकऱ्याला अनुदान म्हणून आपलं महिन्याला 30 लिटर डिझेल 5 लिटर पेट्रोल दिलं तर मग भाजप सरकार चांगलं म्हणाल. काय वाटते 2024 ला काय करेल, काय होईल? केलं तर देऊ आम्ही भाजपला मत, नाही दिलं तर मग काँग्रेसच आहे. बरं, राम सातपुते आणि प्रणिती शिंदेमध्ये फाईट आहे, कोण स्ट्रॉंग कोण वाटते? प्रणिती शिंदे. का प्रणिती शिंदे? त्यांनी आतापर्यंत कामं चांगली शेतकऱ्यासाठी केली. आता ही शेतकऱ्यासाठी भाजप सरकारनं काहीच केलं नाही, उलटं मागवलं डिझेल पेट्रोल. मग आता त्यांनी डिझेल शेतकऱ्याला 30 लिटर महिना राशनला मोफत द्यावं. उद्या मोदी येणार आहेत सोलापुरात, माहितीये का? येणार आहे ती, जाणार आहे का मग सभेला? त्यांना हीच प्रश्न विचारणार. जर बाबा बाकीच्या गरिबांना जर मोफत धान्य देत आहे
तसं शेतकऱ्यासाठी मोफत डिझेल 30 लिटर महिना, 5 लिटर पेट्रोल ही तुमची मागणी आहे. ही मागणी. इथं आणखीन काही जण आहेत. नमस्कार. का हो मतदान करताय ना? काय राजकारणाबद्दल काय वाटतंय? राजकारणाबद्दल काय वाटतं? विचार करतायत. सध्याची राजकारणाची स्थिती बघितल्यावर काय वाटतंय? कारण आम्हाला भाजप बरं वाटतंय. होय, वरनं काम सगळं चांगलं आहे. गाव का पातळीवर तुम्ही एकाची बोलताय ना, ते भाजपचा विकास नसतो गाव पातळी, गाववाल्याचा असतो विकास. गाववाल्यानं ठरवायचा असतं विकास गावाचा कुठं करायचा, कुठल्या ग्रामपंचायतीने करायचा, कुठल्या ह्यानं आमदारांनी निधी द्यायचा. हे भाजपचा वरला विषय नाही गाव पंचायतीला. खासदारकीचा निधी मिळाला? मिळणार की नाही मिळाला काय मिळणार, पण वाटप तेवढं गावाला पुरायला पाहिजे ना. मिळतोच निधी, कुठं थांबत नाही निधीला. कोण अडवू शकत? तुम्ही भाजप म्हणताय पण लोक म्हणतायत की भाजप फोडाफोडीचं राजकारण करतोय. अहो त्याने 19ला केलं म्हणून फोडलं. 19 राजकारण सगळं चांगलंच होतं ना. 19ला कुठं काय करत होतं, जे त्यांनी केलं म्हणून ते करावं लागलं. शेवटी कसं असतं, त्याला दावावं लागतो जरा. त्यांना दावलं नसतं तरी झालंच नसतं ना. 19ला त्यांनी राजकारणाचं वाटोळं केलं तर आतापर्यंत वाटोळं झालं नसतं, म्हणून त्याचं पाप त्यांना फेडावं लागलं ना. हां, मग भाजप स्ट्रॉंग वाटतंय? हो, भाजपच आहे. देशाला भाजपची गरजच आहे. हां, ही सगळी वर देत ना, ही झालं ते, ही सगळं चुकीचं आहे. स्वतःनं ठरवायचं असते काय करायचं. हां, भाजप ही राजकारणाला भाजपच पाहिजे देशाला. किती टक्के होईल भाजपला तुमच्या गावात? अहो गरीबाला कुठले बी पेट्रोल डिझेल ही कुठलंही सरकार आलं तरी रेट हीच राहणार. तुम्हाला धान्य तर मोफत आहे, गरीबाचा. तुम्हाला ऐका, तुम्हाला काय वाटतं, तिकडे गव्हर्नमेंट बोलू द्या. तुम्हाला वाटतं का काँग्रेस सरकार आल्यावर तुम्हाला 30 रुपयांनी पेट्रोल देणार आहे, डिझेल देणार आहे? नाही देणार. गॅस तुम्हाला म्हणतात ना, ते गॅस सुद्धा तुम्हाला 400 रुपये नाहीच मिळणार. कुठले बी सरकार येऊ द्या, रेट हीच तुम्हाला राहणार. आणि शेतीविषयी बोलताय, शेतीविषयी उत्पन्न शेतकऱ्यांनी ठरवायचं, कोणती किती वस्तू पिकवायची, कुठं पाठवायची. तुम्ही हमी भाव मागताय, सगळ्या हमी भाव कोण एक देतंय? सोन्याला एक येणार आहे का? चांदीला वेगळा राहणार, तुम्हाला लोखंडाला वेगळं राहणार. ज्या त्या मालाला किंमत राहणार आहे, जे ते माल कोणता चांगला ते राहणार आहे. आणि तुम्हाला आज मी सांगतो, लोक म्हणत असेल तुमच्या ह्याच्यावर तर भाजपलाच मत होणार. भाजपला मतदान होईल असं म्हणते ते. बर, आणखीन काही इथं आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात आपण. भाजप लय स्ट्रॉंग आहे म्हणते तुमच्या गावात, काय वाटते तुम्हाला? काय आमच्याकडे मला येत नाही बोलायला. नाही बोलते ना मामा, तुम्हाला काय वाटते? काय वाटत काय केले तिकडे केले काय ते म्हणते की भाजप लय स्ट्रॉंग आहे. जाऊ म्हणता काय ते काय बोलत नाहीत. त्याला काय बोला, आता ते माणूस जे का नाही, आमच्या जवळ काँग्रेस जास्त आहे बघा. भाजप 1 नंबर चोर आहे. आणि ते म्हणले की भाजपच येणार. भाजपचाच माणूस असेल म्हणून म्हणतात. काय केले त्याला भाजपनं गोरगरिबासाठी? 4 आणि देते 2 रुपये वसूल करते. काय केले काय त्याने? सर्व हुकुमशाही काढली काय केले काय त्याने? हुकुमशाही मग काय तसलंच केली. आता बायाला सिलेंडर बिल पहिल्यांदा 400 रुपयाला दिलं मोफत म्हणून, त्याचे 1000 रुपये ते बाया मरायला लागल्या. पुन्हा महागाई द्यायची पाळी आहे. काँग्रेस शिवाय पर्याय नाही बघा आम्हाला. काँग्रेस प्रणिती शिंदेचं काम कसं वाटतं? काय प्रणिती शिंदे आम्हाला जे माणूस बघाय ना, आम्ही फक्त वर्ण गांधी घालण्यापासून आम्ही बघतोय बघा. फक्त आम्ही पक्ष बघून त्याला मत टाकणार आहे. पक्ष बघून तुम्ही मतदान करणार. आजोबा काय वाटते राजकारणाबद्दल? सध्याच्या शरद पवारांबद्दल जे घडलं त्याच्याबद्दल काय वाटतं? काय करते अजित पवार सोडून गेले त्यांना. आता त्यासाठीच ते काय आपलं माहिती नाही तर काय सांगणार आपण? काय सांगायचं, सत्तेसाठी कोणीकडे पळते हो. म्हणून का नाही, भाजपच्या ह्या राजकारणात का नाही कुठलं भ्रष्टाचारच चौकड आहे. पैसा मिळाला की जनतेचा विचार करत नाही माणूस. गापचं दुसऱ्या पक्षात त्याला 10 कोटी रुपये त्याला हालतोय. जनता निवडून देते त्याला, काय ती जनतेचं धडबल होईल म्हणून ते काहीच करत नाही जनतेचं. त्याला मिळलं का ते पण विचार करत नाही, जनतेने निवडून दिले जनतेसाठी आम्ही काय केलं पाहिजे असं विचार करत नाही. आता तुम्ही काँग्रेस म्हणताय, इथला स्थानिक आमदार जे आहेत आवतडे ते तर भाजपचे आहेत की? कोणाचं बी असू द्या, काँग्रेस त्या भाजप जरी असले त्या बटनात घोळ होतो. त्या बटणं का नाही आहे का? बटनात गोळ आहे बघा तिथं. भाजप त्याच्यात निवडून येते बघा. हां, त्या शिक्यावरलं कार्ड म्हणून भाजपला निवडून म्हणू पुन्हा. हां, काय आजोबा बटनात घोळ आहे म्हणते तर? त्यांच्याकडे तुम्हाला काय वाटतंय? आधीचा दिवस कसं होतं? अनुभव ना आपला त्याच्याकडे बोल का
आणखीन काही जण आहे तिथं. कोण आहेत सरपंच? काय वाटतंय राजकारण सध्याची स्थिती कशी वाटते? वार कुणाचं आहे गावात? पंजाचं का? पंजा का स्ट्रॉंग वाटत? जरा झालंय तर होणार, कोणाला ज्याला ताक वाटते त्याला टाकणार. उद्या मोदी येणार आहेत सोलापुरात, सभा आहे त्यांची. मोदी बराच आहे, मोदी काय वाईट आहे? बरंच आहे मोदीला. काय काम काय गावाचा विकास? आता सरपंच गावाची काय चांगली काम चालू. काम चालू. आणखीन काही जण आहे तिथे. नमस्कार. काय विकास झालाय का गावचा? काय एवढा विकास झालेला काय दिसत नाही. कसं आहे इथं घरकुलं बी देत नाही ती, काहीच नाही. एवढं म्हणजे एकदम महाग आहे एकदम. हा, बारक्या बारक्या खेड्यात मात्र विकास होतोय, पण हे मोठं गाव असून विकास नाही. हां, दुसरं अजून काय? काय कोण प्रश्न सोडवल? विकास कोण करेल? आता काय मस्त भाजप बी आहे ती, काय त्यांनी रस्त्याचं याचं काम भरपूर चांगलं केलं आहे. पण आता इथं गावात जास्त काँग्रेस ही पंजा चालू आहे. काँग्रेसकडे काय वाटतं? विकास झालाय, विकासाची काय अडचण नाही आणि कामं बी चांगली झाली. मग आता 2024 ला काय होईल? भाजप मोदी पंतप्रधान होणार, त्यात काय वादच नाही. दुसरं काय विषय नाही. इकडे राम सातपुते उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांचा काय विषय नाही, ते काय चांगलेच काय आहे ते आणि काम करणारी माणसं आहे ती. बीजेपी शिवाय पर्याय नाही. आता काँग्रेस जो प्रचार करते त्याच्यामध्ये ते म्हणतायत की बीडचे आहेत राम सातपुते, उपरा उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? कोण काय घरचं आहे काय? सगळी उपरी जायती की एका देशात राहते ती. उपरी कुठून आणली? पाकिस्तानवरून आणला का त्याला? राम सातपुते देशातलाच आहे ना, तो विषय नाही. उपरा कसा समजताय? कोण इथला आहे का? खानदानी कुठली इथली ती का ती? जिल्ह्याचं मतदान आहे. उपरा कोण आहे? उपरा कोणी नसतंय. विकासाला मत द्यायचं, बीजेपी शिवाय पर्याय नाही. एक नंबरनं कमळ चालणार, मोदी शिवाय पंतप्रधान कुणी होऊ शकत. तुमचं कितीच मत आहे? किती टक्के होईल बीजेपीला? 50-50. 50-50. काय मोदींविषयी काय वाटतं? समाधानी आहे. समाधानी आहे का? देशीय पातळीवर समाधानी. देश पातळी आणि स्थानिक पातळीवर? स्थानिक पातळी आहेच काय, रेसलिंग फ्रीमध्ये मिळते, पुन्हा घरकुल दिलेत, पाण्याची योजना आहे, सगळं काय अडचण नाही. आता तुमच्यात द्राक्ष बाग आहेत तर जास्त आहेत. तुमची आहे का शेती? आहे. किती एकर आहे? 2.5 एकर आहे. काय द्राक्ष डाळिंब आहे का भाव व्यवस्थित? भाव आहे, जरा पावसामुळे नुकसान झालं, दुसरं काय नाही. भाव होता चांगला होता सुरुवातीला रेट, पण पावसामुळे नुकसान झालं. आणखीन काही देणं तिथं? नमस्कार. काय प्रतिक्रिया देत नाही तुम्ही? काय वाटतंय? शीट ठोकल्यामुळे लागली पळायला. इकडे पाहूयात आपण. नमस्कार आजोबा, इथलंच आहे का? इथलंच आहे कासे गावातलं? काय निवडणुकीचं वारं काय म्हणतंय? काय मी काय त्या बारकडे नसते. आपलं शेती जाणार खुरप येळा घेतलाय. किती शेती? शेती कुठली शेती नाही, 1/2 एकर शेती आहे. मग आता गवताला चालू आहे मी. मग शेती आहे का? दर दुधाला? होय हाय. किती आहे? 60 रुपये. 60 रुपये. डेअरीला घालताय का? घरगुती असतं. परवडतंय? आता मग परवडत नाही म्हणून ते घाला वैरी एकाच घेऊन आम्हाला परवडत नाही. परत काय करायचं? सांभाळायचे. हां, सांभाळायचं आता काय करायचं? काय परिस्थिती कोण सुधरवल असं काय वाटतं? काय आपण ते माझं नंतर आम्ही इकडे गावात नाही आता निघाले. द्राक्ष खाताय? नाही नाही, बोला काय वाटतं निवडणुकांबद्दल? काँग्रेस भाजपनं केले दंडारे. काय केलं? काय लुटते ती लोकाला. एकनाथ शिंदेने केलं, आमदार फोडलं, सगळं फोडलं. त्याच्याकडं काय काय 2024 ला काँग्रेस पाहिजे आम्हाला. काय वाटतंय तुम्हाला? काय भारतीय जनता पार्टी काँग्रेस म्हणते त्याचे मत आहे, त्याचं प्रश्न मांडायचं काम आहे त्यांचं. आम्ही मुळातच भाजपची माणसं आहे. तुम्हाला भाजप का पाहिजे? काय नाही, आम्हाला पीएफ फंड मिळतोय, अनुदान मिळतंय, स्कीमा मिळते, द्या शौचालय, घरकुल, रस्ते, पाणी सगळं ओके, काय अडचण नाही.
आणि काँग्रेसचं कसं वाटतं? आता त्यांचा माझा कधी अनुभव झाला नाही, कारण त्यांच्या वेळेला मला मतदानच नव्हतं. 2015-10 पासून मला मतदानाचा अधिकार आला. त्यावेळी तर काँग्रेसला आपण मतदान तेव्हा बी केलं नव्हतं, फर्स्ट टाइम. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार. तर अशा पद्धतीची काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण जी मतं आहेत ती जाणून घेतलीत. अर्थातच ही मतं जी आहेत ती संपूर्ण गावाची नाही आहेत अर्थात, आणि जो काही कौल आहे तो तुम्ही या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहिलाय. असेच ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.